नमस्कार, मी सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय। श्रावण जवळ येतोय आणि श्रावणामध्ये दर सोमवारी शिवपूजा करण्याची पद्धत आहे आणि त्याला शिवामुठीची पूजा असंही म्हटलं जातं, कारण सुवासिनी दर सोमवारी एक धान्य घेऊन शिवाची पूजा करतात। तर तीच पूजा आज आपण बघणार आहोत। कशी करावी पूजा, पूजेची तयारी काय असते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण तयारी काय काय लागते हे पाहूया। चला सुरू करूया। तर सगळ्यात सुरुवातीला शिवलिंग आणि नंदी अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे नंदी नसेल तर फक्त शिवलिंग ठेवून तुम्ही पूजा केली तरी हरकत नाही आहे। त्याच्यानंतर इथे आपण शिवशंभोसाठी विडा, फळ नैवेद्यासाठी इथे महागणपती पूजन। महाराष्ट्रामध्ये सुपारीवर पूजा करण्याची पद्धत आहे। तर या नारळाच्या जाग्यावरती तुम्ही फक्त अशा पद्धतीनं सुपारी ठेवून तुम्ही पूजा केलीत तरी हरकत नाही आहे। गोव्यामध्ये नारळ ठेवून पूजा करायची पद्धती आहे, त्यामुळे मी नारळ घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं पाटावरती तुम्ही ही तयारी मांडून घ्यावी आणि समई प्रज्वलित करून ठेवून ही संपूर्ण पूजेची तयारी तुम्ही करून घ्यावी, जेणेकरून पूजा चालू असताना तुम्हाला मध्ये मध्ये उठावं लागायचं नाही किंवा कोणाकडे मागावं लागायचं नाही। तर सर्वात सुरुवातीला तयारी जाणून घेऊया। तांब्यातून पाणी, पळी, पंचपात्री, ताम्हण, घंटा, समई अशी ही देवपूजेचं साहित्य। अभिषेक करण्यासाठी एक ताम्हण वेगळं घ्यावं। त्यानंतर इथे नैवेद्यासाठी फळं ठेवलेली आहेत। पंचारतीत वाती घालून एकारतीमध्ये निरांजनामध्ये वाती घातलेली आहेत। कापूर पेटवण्यासाठी कापराचं भांडं असेल तर भांडं घेतलं तरी हरकत नाही आहे। माचीस, उदबत्ती, कापूर, तसेच या ताटामध्ये वस्त्र, गंध, हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा, फुलं, जानवं, तुळशी, सुट्टे पैसे, सुपारी, हार आणि शिवशंभोसाठी बेल जो 108 वाहणार आहोत आपण, त्या सगळ्याची आपण तयारी सुरुवातीला करून घेतली आहे। अशा पद्धतीनं पंचामृत, दूध, साखर, दही, तूप आणि मध अशा पद्धतीनं पंचामृतसुद्धा घालून आणून ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळी ही तयारी सुरुवातीला करून घ्या। समई प्रज्वलित करून घ्या, उदबत्ती पेटवून घ्या आणि पंचपात्रीमध्ये पाणी घालून घ्या। तर ही सगळी संपूर्ण तयारी झाल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। आता जी आपण बघणार आहोत ती श्रावण महिन्यातील शिवामुठीची पूजा आहे। पण शिवामुठ वर्ज्य करून तुम्ही कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोषाची पूजा करत असाल तर प्रदोषकाळी तुम्ही शिवाचे कोणतेही पूजन शिवामुष्टी वर्ज्य करून तुम्ही याच पद्धतीनं करू शकता। यात फक्त शिवामूठ स्त्रियांनी जी श्रावणात घालायची आहे तेवढाच बदल आहे। बाकीची सगळी पूजा जी आहे ही शिवशंभोची कधीही करता यावी अशाच पद्धतीनं करून दाखवलेली आहे। आणि पूजा झाल्यानंतर, संपूर्ण पूजा संपल्यानंतर तुम्ही महाप्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आरती व तीर्थप्रसाद अशा पद्धतीनं या पूजेची समाप्ती करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आज जर पूजा केली आज सोमवारची, तर उद्या सकाळी मंगळवारी सकाळी शिवशंभोला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि मग शिवशंभोचं विसर्जन करायचं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही सोमवारी, प्रदोषकाळी, चतुर्दशीला, महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता। चला आता सुरू करूया। तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळी तयारी करून घ्या आणि नंतर पूजेला सुरुवात करा। सर्वात पहिल्यांदा पंचपात्रीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि 3 वेळेला पाणी आचमन करायचं आहे। श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः,
पळीभर पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे. गोविंदाय नमः परत एकदा आचमन करायचं, 3 वेळा पाणी प्यायचं, एकदा खाली सोडायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमो नमः. कपाळाला कुंकू लावून घ्यायचं आहे. वरदमूर्ती श्री महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रारम्भकार्यं निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः. तदेव लग्नौ सूर्यनन्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपदे तेङ्घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्य भुवनेश्वराः. देवादिजन्मसिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनाः. हातावरून पाणी सोडायचं आहे, तेच पाणी डोळ्यांना लावून घ्यायचं आहे. नेत्रोदक स्पर्शः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णु आज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके सन्धौ वर्तमाने तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. आता पुढे मी जे बोलतोय ते तुम्ही पण एक एकदा म्हणायचं आहे. मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं. तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे. शर्मा अहम मम सोमवार व्रतांगत्वेन श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवता प्रीत्यर्थं यथामीतोपचार द्रव्यैः ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजां करिष्ये. तदंगतया पाणी सोडायचं आहे आणि 2 वेळेला पाणी सोडायचं तांबणामध्ये. तदंगतया महागणपती पूजनं च करिष्ये. कलश घंटादीप पूजनं च करिष्ये. तांब्याला समईला आणि घंटेला एक एक गंध फूल व्हायचं आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणास्तुताः. कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपाः सुन्दरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो इहतर्वणः. अंगैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि. कलशे वरुणाय नमो नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि.
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घण्टा सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि। बोधिपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां ब्रह्मव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे। दीपदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि। तांब्यातल्या पाण्यामध्ये तुळशी पत्र बुडवून ते पाणी सगळीकडे आपल्यावरती आणि सभोवतीच्या सगळ्या साहित्यामध्ये शिंपडायचं। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो किंवा यस्मरे पुंडरीकाक्षं सभाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। आचमन केलेलं पाणी सगळं तामणामध्ये ओतून दुसरं पाणी भरून घ्यायचं आहे आणि महागणपतीची प्रार्थना करायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणाधिपतये नमः। गणेश पूजेवरती म्हणजे गणपती पूजनावरती अक्षता व्हायच्या आहेत। महागणाधिपतये नमः। ध्यायामी ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। पळी भरून पाणी घालायचं आहे। महागणाधिपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। पळी भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक गंधफूल ठेवायचं आहे। महागणाधिपतये नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। 2 वेळेला पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे। महागणाधिपतये नमः। आचमनीयं समर्पयामि। स्नानं समर्पयामि। लाल रंगाचं किंवा असं एक वस्त्र महागणपतीला व्हायचं आहे। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जानिवारणे मयोपपालिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्। महागणाधिपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। अक्षता व्हायच्या आहे। यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि। गंध लावायचं। महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। हळद आणि कुंकू व्हायचं। महागणाधिपतये नमः। हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। पुन्हा अक्षता व्हायच्या आहेत। महागणाधिपतये नमः। अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। फूल व्हायचं आहे। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मे प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां। पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। तुम्हाला जर भेटत असेल तर दुर्वा व्हायच्या आहेत। महागणाधिपतये नमः। यथालाभ दूर्वांकुरांश्च समर्पयामि। महागणाधिपतये नमः। अगरबत्ती घेऊन अगरबत्ती दाखवायची। महागणाधिपतये नमः। वनस्पती महागणाधिपतये नमः। धूपं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। दीपं दर्शयामि। दिवा दाखवायचा आहे। महागणाधिपतये नमः। तैलं च महागणाधिपतये नमः। दीपं समर्पयामि। महागणाधिपतये नमः। फळ ठेवून आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा। एक फूल घ्यायचं, बरोबर 2 दुर्वा घ्यायच्या। साधारण अशा पद्धतीनं हे पकडायचं, अशा पद्धतीनं धरायचं। याच्यावरती पळी भरून पाणी घालायचं आणि 5 वेळेला नैवेद्याच्या सभोवती फिरवायचं। प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः। उदानाय नमः। समानाय नमः। ब्रह्मणे नमः। दुर्वा गणपतीवरती घालायच्या व्हायच्या आणि फूल जे आहे ते फळावरती ठेवायचं। 2 वेळा पाणी सोडायचं तांबणामध्ये। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। पान विडा सुपारी जी ठेवलेली असेल गणेश पूजेच्या बाजूला त्याच्यावरती एक परिभ्रमण पाणी घालायचं। महागणाधिपतये नमः। मुखवासार्थे पूगी फल तांबूलं समर्पयामि। दक्षिणार्थे किंचित व्यावहारिक द्रव्यं समर्पयामि। नमस्कार करायचा, गणपतीची प्रार्थना करायची। प्रारंभी विनती करू गणपती विद्यालया सागरा। अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिते आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी। हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। महागणाधिपतये नमः। मंत्राक्षतांचे समर्पयामि। अक्षता व्हायच्या। असे हात धरायचे कोंजळ करून आणि जे पाहिजे ते मागायचं गणपतीकडे। आवाहनं न जानामि तवार्जुनं। पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनो सुरेश्वर।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं द्रष्टु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. पळी भरून पाणी ताम्हणामध्ये सोडायचं. अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवान् तेन श्री आवाहित महागणपती प्रीयताम् प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. गणपती पूजन झाल्यानंतर गणपती पूजन हे पाटावरचं काढून खाली ठेवायचं आहे आणि त्या पाटावरती जी मुख्य देवता आहे शिवशंभू ती ठेवायची आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात पहिल्यांदा अक्षता घ्यायच्या आहेत आणि शिवशंभूचं ध्यान करायचं आहे. ध्याये नित्यं महेशं रजति गिरिनिभं चारुचंद्रावतमसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनौ समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम् असं म्हणून अक्षता व्हायच्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा अक्षता हातात घ्यायच्या. आयाहि भगवन् शंभो सर्वत्र गिरिजापते प्रसन्नो भव देवेश नमस्तुभ्यं हि शंकर त्रिपुरान्तकरं देवं चन्द्रचूडमहाद्युतिं गजचर्म परिधानौ सोममावाहयाम्यहं श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. पुन्हा एकदा अक्षता घ्यायच्या आहेत. विश्वेश्वर महादेव राजराजेश्वर प्रिय आसनं दिव्यमीशान दास्येऽहं तुभ्यमीश्वर श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. आता एवढी पूजा झाल्यानंतर जे आपण आचमनासाठी ताम्हण घेतलं होतं ते बाजूला काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अभिषेकासाठी दुसरं ताम्हण आपण घेणार आहोत. या ताम्हणामध्ये 4 अक्षता घालायच्या आणि शिवपिंडी जी आहे ती खाली ताम्हणामध्ये घ्यायची आहे. तुम्ही जर नंदी ठेवला असेल तर तो नंदी सुद्धा आपण ताम्हणामध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं ठेवून पळी भरून पाणी वाहायचं आहे, पाणी घालायचं आहे शिवपिंडीवरती. महादेव महेशान महादेव परात्पर पाद्यं गृहाणमद्दत्तं पार्वती सहितेश्वर श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. आता पळी भरून पाणी घ्यायचं आहे आणि एक फूल किंवा फुलाची पाकळी गंधामध्ये बुडवून आपण अशा पद्धतीनं अर्घ्य निर्माण करायचं आहे. गंधामध्ये बुडवून पाणी घेऊन हे पाणी शिवशंभूवरती अर्घ्य म्हणून वाहायचं आहे. अशा पद्धतीनं त्र्यंबकेश सदाचार जगदाधिनायक अर्घ्यं गृहाण देवेश सांब सर्वार्थदायक श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. पुन्हा एकदा पळीभरून पाणी वाहायचं आहे. त्रिपुरान्तगतीनाश श्रीकंठ शाश्वत गृहाणाचमनीयं च पवित्रोदक कल्पितं श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमो नमः. आचमनीयं समर्पयामि. पुन्हा एकदा स्नान व्हायचं आहे. गंगा गोदावरी रेवा पयोष्णी यमुना तथा सरस्वत्यादि तीर्थानि स्नानार्थं प्रतिगृह्यताम् श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमो नमः. स्नानं समर्पयामि. पंचामृतै स्नपयिष्ये असे म्हणून पंचामृत व्हायचे आहे. 5 वेळेला दूध, साखर, तूप, दही आणि मध हे एकत्र करून अशा पद्धतीनं पंचामृत घेऊन आपण ते 5ही एकत्र करून 5 वेळेला पंचामृत स्नान घालणार आहोत. पयोदधी कृतंजय मधुशर करयायुतं पंचामृतेन स्नपन प्रीयतां परमेश्वर श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानानंतरम पंचामृताचं स्नान झाल्यानंतर पाण्याचं स्नान करायचं आहे. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानानंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः. पळी भरून घ्यायचं आहे पाणी या पद्धतीनं. त्यामध्ये थोडंसं गंध लावायचं आहे पाण्यामध्ये त्या आपल्या 4थ्या बोटानं आणि गंधोदक हे शिवशंभूला व्हायचं आहे.
कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धं द्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। गंधोदक स्नानं समर्पयामि। पुन्हा एकदा पळीभरून पाणी व्हायचं आहे। गंधोदक स्नानानंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि। श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः। पंचामृताचं स्नान झाल्यानंतर वाटीतून अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या शिवशंभूवरती नमःच्या वेळेला व्हायच्या आहेत। ह्रीं भवाय देवाय नमः, ह्रीं शर्वाय देवाय नमः, ह्रीं रुद्राय देवाय नमः, ह्रीं उग्राय देवाय नमः, ह्रीं पशुपतये देवाय नमः, ह्रीं महते देवाय नमः, ह्रीं भीमाय देवाय नमः, ह्रीं ईशानाय देवाय नमः, ह्रीं भवस्य देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं शर्वस्य देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं रुद्रस्य देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं उग्रस्य देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं पशुपते देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं महतो देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं भीमस्य देवस्य पत्न्ये नमः, ह्रीं ईशानस्य देवस्य पत्न्ये नमो नमः। यानंतर वाटी खाली ठेवायची, बेलाचं पान घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला तर्पयामीच्या वेळेला एक एक बेलाचं पान घेऊन ते शिवशंभूवरती अर्पण करायचं आहे। ओ श्री ह्रीं भवन देवं तर्पयामि, ह्रीं भवन देवं तर्पयामि, ह्रीं पुन्हा एकदा पाणी घ्यायचं, बिल्वदल घ्यायचं, ह्रीं शर्वं देवं तर्पयामि, पुन्हा एकदा पाणी घेऊन ज्या वेळेला तर्पयामि म्हणतोय त्या वेळेला बिल्वदल करायचं आहे। ह्रीं रुद्रं देवं तर्पयामि, ह्रीं उग्रं देवं तर्पयामि, ह्रीं उग्रं देवं तर्पयामि, ह्रीं पशुपतिं देवं तर्पयामि, ह्रीं महन्तं देवं तर्पयामि, ह्रीं ईशानं देवं तर्पयामि, ह्रीं ईशानं देवं तर्पयामि। हात जोडून नमस्कार करायचा। पुन्हा बेलाची पानं घ्यायची आहे आणि देवीला व्हायची आहे। ह्रीं भवस्य देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं शर्वस्य देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं रुद्रस्य देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं उग्रस्य देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं पशुपते देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं महतो देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं भीमस्य देवस्य पत्नीं तर्पयामि, ह्रीं ईशानस्य देवस्य पत्नीं तर्पयामि। असे म्हणून पाण्यामध्ये असे म्हणून बेल आणि पाणी याच्या सहित बेलपत्र आपण पिंडीवर वाहायचं आहे। यानंतर एक गंधफूल आणि अक्षता शिवपिंडीवरती वाहायची आहे। श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः। अनेन एक पळीभरून पाणी तांबणामध्ये दुसऱ्या तांबणामध्ये सोडायचं आहे। अनेन कृतपूजनेन भगवान तेन श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवता प्रियतां प्रीतो भवतु तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। असं म्हणून ही सगळी जे निर्माल्य आहे जे आपण वाहलेलं आहे, बिल्वदल जे आपण वाहिलेलं आहे ते काढून दुसरीकडे ठेवायचं आहे आणि महादेवावरती अभिषेक पूर्वक पूजा करायची आहे। आता इथे मी महिम्नाचं म्हणजे संपूर्ण शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते माझ्या YouTube चॅनलला अपलोड केलेलं आहे। तुम्ही शिवमहिम्न लावून तुम्ही हा अभिषेक करू शकता। इथे मी महिम्नाचे शेवटचे 3 श्लोक म्हणून अभिषेक पूर्ण करतोय। भवशर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रस्सहमस्तथा भीमेशानाविधिरभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते। नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः। क्षोदिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वरशिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः। सर्वस्मै ते ददितमिति शर्वाय च नमः। बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः। प्रबलतमसे रत्संहारे हराय नमो नमः। जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ नृडाय नमो नमः। प्रमहसिपते निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। असे म्हणून
शिवपिंडी हे चांगल्या वस्त्रानं पुसून पुन्हा मोती त्या ठिकाणी ठेवायची आहे. आता आपण पुन्हा शिवलिंग जे आहे ते पुन्हा जिथे होतं तिथे ठेवलेलं आहे. आणि आता पुढली पूजा आपण वरतीच करणार आहोत. अक्षता व्हायच्या आहे. श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु सुमुहूर्तमस्तु. वस्त्र व्हायचं आहे. सर्व भूषाली हे पांढरं वस्त्र हे शिवशंभोला व्हायचं आहे. सर्व भूषाली हे सौम्ये लोकलज्जान्वारणे मयोपपालिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास निर्मित वस्त्रं समर्पयामि. श्री भवानी शंकर जानव व्हायचं आहे. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः. वस्त्राणि पट्टपूलानि विचित्राणि नवानि च मया नीतानि देवेश प्रसन्नो भव शंकर. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. सौवर्णं रजतं ताम्रं कार्पासश्च तथैव च उपवीतं मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. जानव्याला थोडं पाणी लावून हे शिवपिंडीवरती व्हायचं आहे. श्री भवानी शंकर सांब सदाशिवाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. गंध लावायचा आहे. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः. सर्वेश्वर जगद्वन्द्य दिव्यासनसमस्थित सौरभाढ्यं च देवेश चंदनं प्रतिगृह्यताम्. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत. अक्षताश्च सुरश्रेष्ठा शुभ्राधूताश्च निर्मलाः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरो. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. फूल व्हायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. फूल घातल्यानंतर सहस्र अष्टोत्तर शत एकादश म्हणजे 11 यातील जी आपल्याला शक्य असतील तेवढी बिल्वपानं आपण शिवपिंडीवरती व्हायची आहेत. अस्य श्री सदाशिवाष्टोत्तर शतस्तोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषिः अनुष्टुप् छन्दः. श्री सांब सदाशिव प्रीत्यर्थे अष्टोत्तर शत बिल्वदल समर्पणे विनियोगः. अथ ध्यानं ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिपञ्चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वाद्यं विश्ववन्दं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. मी नमः म्हणेन. अशा पद्धतीनं आपण 108 जर बिल्वदल असेल तर मी नाममंत्राने बिल्वदल वाहणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा 108 पानं बेलाची शिवपिंडीवरती व्हायची आहे. आणि जर 108 नसतील तर जी मिळाली आहेत ती पानं व्हायची आणि जी यथाशक्तीची पुढील संख्या आहे त्या जागी अक्षता, गहू किंवा कोणतंही धान्य या चिमटीनं आपण व्हायचं आहे 108 वेळेला. नमहाच्या वेळेला बेल किंवा धान्य हे शिवपिंडीवरती व्हायचं आहे. शिवाय नमः. महेश्वराय नमः. शंभवे नमः. पिनाकिने नमः. वामदे शशिशेखराय नमः. वामदेवाय नमः. विरूपाक्षाय नमः. कपर्दिने नमः. कपर्दिने नमः. नीललोहिताय नमः. शंकराय नमः. शूलपाणये नमः. खट्वांगिने नमः. विष्णुवल्लभाय नमः. शिपिविष्टाय नमः. अंबिकानाथाय नमः. श्रीकंठाय नमः. भक्तवत्सलाय नमः. भवाय नमः. शर्वाय नमः.
त्रिलोकेशाय नमः। शितिकण्ठाय नमः। शिवाप्रियाय नमः। उग्राय नमः। कपर्दिने नमः। शिवाप्रियाय नमः। कुमारये नमः। अंधकासुरसूदनाय नमः। गंगाधराय नमः। ललाटाक्षाय नमः। कालकालाय नमः। कृपानिधये नमः। भीमाय नमः। परशुहस्ताय नमः। मृगपाणये नमः। जटाधराय नमः। कैलासवासिने नमः। कवचिने नमः। कठोराय नमः। त्रिपुरान्तकाय नमः। वृषांकाय नमः। वृषभारूढाय नमः। भस्मोद्धूलितविग्रहाय नमः। सामप्रियाय नमः। स्वरमयाय नमः। त्रयीमूर्तये नमः। अनीश्वराय नमः। सर्वज्ञाय नमः। परमात्मने नमः। सोमसूर्याग्निलोचनाय नमः। हविषे नमः। यज्ञमयाय नमः। सोमाय नमः। पंचवक्त्राय नमः। सदाशिवाय नमः। विश्वेश्वराय नमः। वीरभद्राय नमः। गणनाथाय नमः। प्रजापतये नमः। हिरण्यरेतसे नमः। दुर्धर्षाय नमः। गिरीशाय नमः। गिरीशाय नमः। अनघाय नमः। भुजंगभूषणाय नमः। भरगाय नमः। गिरिधन्वने नमः। गिरिप्रियाय नमः। कृत्तिवाससे नमः। पुरारातये नमः। भगवते नमः। प्रमथाधिपाय नमः। मृत्युंजयाय नमः। सूक्ष्मतनवे नमः। जगद्व्यापिने नमः। जगद्गुरवे नमः। व्योमकेशाय नमः। महासेनकाय नमः। चारुविक्रमाय नमः। रुद्राय नमः। भूतपतये नमः। स्थाणवे नमः। अहिर्बुद्ध्याय नमः। दिगंबराय नमः। अष्टमूर्तये नमः। अनेकात्मने नमः। सात्विकाय नमः। शुद्धविग्रहाय नमः। शाश्वताय नमः। खण्डपरशवे नमः। अजाय नमः। पाशविमोचनाय नमः। मृडाय नमः। पशुपतये नमः। देवाय नमः। महादेवाय नमः। अव्ययाय नमः। हरये नमः। पूषदन्तविधे नमः। अव्यग्राय नमः। दक्षाध्वराय नमः। हराय नमः। भगनेत्रविधे नमः। अव्यक्ताय नमः। सहस्राक्षाय नमः। सहस्रपदे नमः। अपवर्गप्रदाय नमः। अनंताय नमः। तारकाय नमः। पार्वती परमेश्वराय नमः। काशी विश्वेश्वराय नमः। गोकर्ण महाबळेश्वराय नमः। सेतुबंधरामेश्वराय नमो नमः। आता यानंतर एक एक मंत्राच्या नंतर शेवटी एक एक बिल्वदल आपण वाहायचं आहे. अखंडैर्बिल्वपत्रैश्च पूजयेन् नन्दिकेश्वरं मुच्यते सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम्. शालिग्रामसहस्राणां तडागं दशकूपयोः यज्ञकोटिसहस्रेषु एकबिल्वं शिवार्पणम्. अमृतोद्भव श्रीवृक्षो महादेव प्रियो सदा प्रसीद देवदेवेश एकबिल्वं शिवार्पणम्. अज्ञानेन कृतं पापं परमस्तुति दुर्लभा ऋतुर्भवतु मे देव एकबिल्वं शिवार्पणम्. दशकोटिसहस्रेषु अश्वमेधशतक्रतोः कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम्. त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च अच्छिद्रैः कोमलैः शुभैः तव पूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम्. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्र्यायुधं त्रिजन्म पापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम्. दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोर पापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम्. शतकोटिसहस्रेषु अश्वत्थे स्थापिते तथा सहस्रस्योपनयनम् एकबिल्वं शिवार्पणम्.
उमया सहितं देवं वाहनं नन्दिकेश्वरं भस्मानुलिप्तं सर्वाङ्गम् एकबिल्वं शिवार्पणम् तुलसी बिल्वं निर्गुडी जंबीरा मलकंदधा पंचबिल्वमिति ख्यातम् एकबिल्वं शिवार्पणम्। तर मंत्र पुढील प्रमाणे आहे। नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे। या मंत्राने पहिल्या सोमवारी तांदूळ घ्यायचे आहेत, दुसऱ्या सोमवारी गहू घ्यायचे आहेत, तिसऱ्या सोमवारी तीळ घ्यायचे आहेत, चौथ्या सोमवारी मूग घ्यायचे आहेत आणि पाचव्या सोमवारी हरभरे घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं 5 सोमवार 5 मुठी या शिवशंभूवरती व्हायच्या आहेत। धूपम् आघ्रापयामि धूपदीपं दर्शयामि या पूजेनंतर तुम्ही समजा हार आणलेला असेल तर तो हार व्हायला हरकत नाहीये। श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः। पुष्पमालां समर्पयामि श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः। आता तुम्ही जो नैवेद्य आणलेला असेल त्याचं नैवेद्य समर्पण करायचं आहे। एक फूल घ्यायचं, एक तुळशीचं पान घ्यायचं किंवा 2 फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि तुळशीचं पान असेल तर तुळशीचं, बिल्वदल असेल तर बिल्वदल, अशा पद्धतीनं आपण घ्यायचं आहे। त्याच्यावरती पळी भरून पाणी व्हायचं आहे आणि नैवेद्याच्या शुभवती 5 वेळेला अशा पद्धतीनं फिरवायचं आहे। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि 2 फुलाच्या पाकळ्या या फळावरती, बाकीचं बिल्वदल पिंडीवरती व्हायचं आहे। नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यमध्ये प्राशनार्थे 2 वेळेला पाणी सोडायचं आहे। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामि, उत्तरापोषणम हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामि। करोद्वर्तनार्थे फुलाला गंध लावायचा आहे, फुलाच्या पाकळीला, आणि ते वरती पाहायचं आहे। करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनम समर्पयामि श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमो नमः। विडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती पाणी घालायचं आहे। मुखवासार्थे भोगीफल तांबूलम समर्पयामि, दक्षिणार्थे किंचित व्यावहारिक द्रव्यम समर्पयामि। कापूर असेल तर कापुराची आरत पेटवून कापूर दाखवायचा आहे। कर्पूरार्तिक्यदीपं दर्शयामि, कर्पूरगौरं करुणावतारं ज्ञानसारं एक गंध, फूल आणि अक्षता अशा महादेवावरती पिंडीवरती व्हायचं आहे। श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्कारोमी। एवढी पूजा झाल्यानंतर 5 बेलाची पानं घ्यायची आणि अर्घ्य म्हणून ती तांबणामध्ये आपण सोडायला पाहिजे। बिल्वदल जर मिळत नसतील, म्हणजे बेल जर मिळत नसेल तर 5 वेळेला गंध, फूल, अक्षता घेऊन आपण अर्घ्य म्हणून सोडता येते। अशा पद्धतीनं बेल घ्यायचा आणि त्याच्यावरती घेऊन पाणी घालायचं, हातातच फक्त धरायचं पाणी आणि बेल, आणि नंतर संपल्यानंतर अर्घ्यम समर्पयामि इदम अर्घ्यं दत्तं नमः संपल्यानंतर पाणी आणि पान खाली सोडायचं आहे। नत्तंच सोमवारेण सोमनाथ जगत्पदे अनंतकोटी सौभाग्य अनंतं कुरुशंकर श्री सांब सदाशिवाय नमः इदम अर्घ्यं दत्तं नमः। पुन्हा दुसरं पान घ्यायचं आहे, पुन्हा पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या मंत्राला दुसरं ठेवायचं आहे। सोमवार व्रतं भक्त्या कृतं कल्याण हेतवे प्रसीद पार्वतीनाथ सायुज्यं देहि मे प्रभो श्री सांब सदाशिव देवताभ्यो नमः।
इदमर्घ्यं दत्तं मम. पुन्हा तिसरं पाणी घ्यायचं आहे आणि पुढला मंत्र तिसरा म्हणून पुन्हा पाणी घेऊन तामणामध्ये सोडायचं आहे. आकाशादि शरीराणि ग्रह नक्षत्रमादिने सर्वसिद्धि निवासार्थं दत्तमर्घ्यं सदाशिव. श्री सांब सदाशिव देवताभ्यो नमः. इदमर्घ्यं दत्तं मम. चौथं पाणी घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि चौथा अर्घ्य द्यायचा आहे. नमस्ते देवदेवेश प्रसन्ना भव सर्वदा. अंबिके त्र्यंबके गौरी दत्तमर्घ्यं शिवप्रिये. पार्वत्यै नमः. इदमर्घ्यं दत्तं मम. पाचवं पाणी घ्यायचं आहे आणि वृषभासाठी म्हणून हा अर्घ्य द्यायचा आहे. धर्मस्पंभ रूपेण जगदानंदकारक अष्टमूर्ते प्रतिष्ठान दत्ताहि सनातन वृषभाय नमो नमः. इदमर्घ्यं दत्तं मम. पुन्हा एक वेळाचं पान घ्यायचं आहे आणि पुढील श्लोक म्हणून ते शिवशंभूवरती पिंडीवरती पाहायचं आहे. हिंदुवारे दिवा स्थित्वा निराहारो महेश्वर नक्तं भोक्ष्यामि देवेश अर्पयामि सदाशिव. श्री सांब सदाशिव देवताभ्यो नमः. म्हणून हाताची ओंजळ करावी या पद्धतीनं आणि देवाच्या समोर हात पसरून जे काय मागणं असेल ते मागावं. आवाहनं न जानामि तवार्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. अपराध सहस्राणि क्रियन्ते मनुजं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च. आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनो सम्पूर्णता याति. सत्यो वन्दे तमच्युतम्. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. असे म्हणून एक पळीभरून पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे. अनेन मया यथा ज्ञानेन कृत सांब सदाशिव देवता पूजनेन भगवान्तेन श्री भवानी शंकर सांब सदाशिव देवता प्रियतां प्रीतो भवतु. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. पुन्हा आचमन करायचं आहे. 3 वेळेला पाणी प्यायचं आहे. 4थ्या वेळेला सोडायचं आहे. आचम्य श्री केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी शिवशंभोची ही मला जशी जुळेल तशी ही पूजा दाखवली आहे. तुम्हाला जशी योग्य वाटेल, जशी तुमची भावभक्ती असेल, जसं तुम्हाला सामग्री मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही ही पूजा करू शकता. या संपूर्ण पूजेमध्ये काही दोष असल्यास ते संपूर्ण माझे आहेत आणि जर पूजा व्यवस्थित झाली असेल तर ती परमेश्वर चरणी अर्पण आहे. काही दोष असल्यास ते माझे आहेत आणि कुठेतरी त्रुटी ही राहतेच. त्यामुळे इकडे तिकडे झालेलं तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी समजून घ्यावं आणि चुकलं असेल तर क्षमा असावी असं म्हणतो. आणि आज ही संपूर्ण शिवशंभूची पूजा शिवशंभूंना अर्पण करून आज इथेच विराम घेतो. तुम्हा सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावरती कायम ठेवावं असं म्हणून आजचा विषय संपवतो.